हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सर्व? मजेत ना? तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ आहे तो स्पेशल म्हणजे आज आहे ती गटारी. तर आज गटारी सकाळपासून तर आपल्याला साजरी करता नाही आली, कारण की मी कामानिमित्त थोडा बाहेर गेलो होतो आणि आता आलो आहे ते घरी. घड्याळात वाजले 7 आणि आता गटारीनिमित्त माझे बायको आणि वडील मला बोलले की आज तुमच्याच सुकं चिकन खायचं आहे. तर मी ते आज सुकं चिकन करतो आहे, तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग बघूया. तर आता आपण सुरुवात करतो आहे ते सुकं चिकनला. तर मी आता ठेवले ते भांडे ठेवले चिकन करण्यासाठी. तर ते थोडंसं गॅस चालू केला आणि थोडंसं तापेपर्यंत ठेवलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रमाणानुसार तेल टाकायचं आहे. तोपर्यंत मी हा कांदा जो आहे तो मी आता कांदा कापून घेतोय. तर मी जेव्हा कुकिंगची भरपूर हॉबी आहे, तर मी कंटिन्यू काही ना काहीतरी कधी ना कधीतरी या किचनमध्ये काहीतरी करत असतो. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असाल की आपण खेकड्याची रेसिपी टाकली होती. तर ती खेकड्याची रेसिपी माझ्या आईने केली होती, मला देखील नक्कीच आवडली असेल. तर आता मी करतोय ते सुकं चिकन आणि मी आता कढई वगैरे ठेवले तिकडे भांडं. ते आता थोडंसं गरम होतं आहे, तोपर्यंत मी कांदा कापून घेतला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये प्रमाणानुसार तेल टाकतोय. जे नॉनव्हेज असतं त्याच्यामध्ये आपल्याला उग्र श्वास वगैरे यायला नको, त्याच्यासाठी हिंग आणि हे तुम्हाला पोटाला वगैरे काही कुठल्या गोष्टी बाधत नाही, त्याच्यासाठी आपल्याला तेलावरती थोडंसं हिंग टाकायचं असतं. तर आता मी हिंग टाकून घेतलं आहे आणि आता हिंग वगैरे टाकून झालं आहे आणि मी आता हे घेतलं आहे ते आपला खडा मसाला. त्याच्यामध्ये आपण घेतलं आहे ते तमालपत्र घेतलं आहे, एक 2 ते 3 आपले तमालपत्र घेतले आणि त्याच्यानंतर आपण घेतलेली दालचिनी घेतली आपण. ह्याच्यामध्ये आता हे थोडंसं असं लालसर होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर हा जो मी चिरलेला कांदा आहे, हा कांदा आता काही मी तेलावरती टाकतोय. आता मी कांदा वगैरे टाकले आणि त्याच्यामध्ये जे मसाला वेलची असते ती देखील मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर थोडासा कांदा लालसर होऊन द्यायचा आहे. थोडासा लालसर झाल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलं आहे ते बायकोनी माझ्या मॅरिनेट करून ठेवले होतं. तर ह्याच्यामध्ये या चिकनमध्ये बायकोनी हळद टाकलेली होती. त्याच्यानंतर आपला घरगुती कोकणी मसाला आणि आलं लसूण पेस्ट ही त्याच्यामध्ये मिक्स करून मॅरिनेट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकला होता चिकन गरम मसाला. हे मॅरिनेशन करून ठेवलं होतं. तर आणि हे जे चिकन आहे ते गावठी चिकन आहे. गावठीचा व्हिडिओ तुम्हाला सकाळपासूनच करायचा होता, पण थोडंसं काम होतं त्याच्यामुळे कामानिमित्त बाहेर होतो. तर आता संध्याकाळी आलो आहे आणि मी बोललो की गटारीचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मी सुकं चिकन करतो ते. तर आता हा कांदा लालसर झाला आहे आणि जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आता चिकन आपण ह्याच्यावरती सोडतोय तेलावरती. तर तुम्हाला आवाज देखील आला असेल. आणि जे मॅरिनेट केलेलं असतं त्याच्यामध्ये कधी पाणी चिकन सोडलं आहे आणि मी थोडंसं तेलावरती परतवून घेतो आहे. आणि या चिकनला सुरुवातीला कधीच पाणी टाकायचं नाही, कारण जर तुम्ही पाणी टाकलात आणि तर त्याला टेस्ट वेगळी लागेल. पण तुम्ही जर तेलावरती चांगलं फ्राय करून घेतलं आणि जो आपण ते मसाला वगैरे जेवढं काही लावलं आहे मॅरिनेशन करून घेतलं तर तेलावरती चांगलं फ्राय झालं पाहिजे आणि त्याला सुगंध आला पाहिजे. तर आता चांगलं असं मी थोडासा गॅस देखील वाढवला आता बघत असाल व्हिडिओमध्ये. कारण की हे थोडंसं परतवत राहायचं, कारण की जर तुम्ही हलवलाच नाही तर तो आपण मॅरिनेट केलेला जो मला आता देखील ठसका लागला, असा जोपर्यंत ठसका लागत नाही तोपर्यंत चांगल्या तेलावरती
चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं असं आपलं फ्राय करून झालं आहे. आपण ह्याच्यावरती आता पाणी वगैरे काय आपण टाकणार नाही, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अगोदर पाणी वगैरे याचा वापर नाही करायचा. तर आता मी ठेवणार आहे ते आपण झाकण ठेवणार आहे याच्यावरती, वाफेवरती ठेवणार आहे. आणि हे वाफेवरती ठेवल्यानंतर एक 5-1 मिनटं झाली की त्याच्यानंतर आपण हे जे वाफेवरती जे पाणी ठेवलं आहे ते नंतर थोडंफार शिजण्यासाठी आपण टाकणार आहोत. तर नक्कीच तुम्ही रेसिपी घरी करून बघा. अतिशय सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय हे नाही, फक्त करण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावरती तुमच्या सुक्या चिकनची टेस्ट तुम्हाला हे काही जण काय करतात अगोदरच त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून ठेवतात. प्रयत्न करतो. आता मी ठेवलं याच्यावरती पाणी ठेवलं वाफेसाठी. तर आपण 5 मिनिटानंतर बघूया. तर हे जे वाटप आहे, तर हे वाटप करण्याचं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आपण घेतलं आहे ते सुकं खोबरं, कांदा, ह्या गोष्टी आपण सुरुवातीला तेलावरती भाजून घेतल्यात. आणि त्याच्यामध्ये सर्व भाजून झालं की त्याच्यामध्ये तमालपत्र टाकले, दालचिनी टाकले आपण, आणि थोडंसं आलं टाकलं आहे, हे सर्व, आणि थोडीशी लसूण टाकले. आणि हे सर्व मिश्रण हे झालं की त्याच्यानंतर हे आपण मिक्सरला वाटण लावून घेतलं आहे. जर तुमच्याकडे सुकं खोबरं जर नसेल तर तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. पण ते ओलं खोबरं जे आहे ते चांगलं तेलावरती भाजून घ्यायचं आहे. आणि भाजून घेतल्यानंतरच ते त्याचं वाटप करण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. तर तुम्ही बघत असाल, हे बघा आता मी तुम्हाला बोललो होतो एक 5 ते 7 मिनटं आपण चांगलं तेलावरती फ्राय करू. त्याच्यावरती एक वाफेवरती आपण चिकन ठेवलं होतं आणि ते थोडं फार झालं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. आणि त्याचा मी एक 5 मिनटं त्याला वाफेवरती ठेवतो आहे. आणि मी आता सुरुवातीला जो गॅस ठेवला होता वाफेवरती ठेवण्यासाठी, तेव्हा मी गॅस बारीक ठेवला होता. पण आता मी थोडंसं किंचित पाणी टाकलं आहे. तर पाणी टाकल्यानंतर ते त्याच्यामध्ये लागणार वगैरे नाही. तर आता मी गॅस केला आहे तो फास्ट गॅस केला आहे. तुम्ही जेव्हा पाणी कमी टाकत नाही तेव्हा गॅस जास्त मोठा करायचा नाही. जर मोठा केला तर ते चिकन जे आहे ते करपून जाईल. आता मी किंचित पाणी टाकलं आहे आणि गॅस आता वाढवला आहे. तर थोडंसं आता 5-7 मिनटं त्याला शिजवून देतो. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे जे वाटप आहे ते वाटप मी त्याच्यामध्ये टाकणार, चांगलं परतवून घेणार. आणि तर आता एक आपले 10 मिनटं झालेले आहेत आणि झाकण काढलं आहे. आणि चांगलं असं आता एक 10 मिनटं झाल्यानंतर मी आता जे आपण वाटप केलं आहे ते आता वाटप आपण सोडतो आहे. आणि मी आता गॅस देखील थोडासा वाढवला आहे. हे वाटप टाकून झालं की लगेच आपल्याला याच्यावरती पाणी वगैरे सोडायचं नाही आहे. आता हे गावठी चिकन आहे त्याच्यामुळे त्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे. आणि शिजून वगैरे झालं की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर आता हे थोडंसं असं एक 5 मिनटं असं होऊन द्यायचं आहे. आणि थोडंसं वाटण पण शिजलं पाहिजे. तर ही रेसिपी तुम्हाला चॅनलवरती जर गेला तर तुम्हाला त्या चॅनलवरती खेकड्याची रेसिपी देखील दिसेल. आणि ती खेकड्याची रेसिपी माझ्या आईने केली होती, अतिशय सुंदर प्रकारे केली. तर नक्कीच तुम्ही जरूर बघा चॅनलवरती जाऊन. आणि त्याची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टाकीन. तर नक्कीच तुम्ही जाऊन बघा. तर आता हे आपलं सुकं चिकन आता होत आलेलं आहे. तुम्ही बघत असाल आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. आणि आता हे चांगलं शिजून झालं की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतोय. तर आज गटारी स्पेशल एक माझ्या हातचं सुकं चिकन आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवले. बघा अतिशय चांगला आपला घरगुती कोकणी मसाला आहे. आपण हे तुम्हाला टाकणार होते, चवीनुसार मीठ टाकणार होतं त्याच्यामध्ये. तर आता मी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकतोय. आमच्या घरी थोडंसं मीठ कमी प्रमाणात, जास्त आम्ही मीठ खात नाही. तर आम्ही थोडंसंच मीठ टाकलं आता चवीनुसार.
तर हे मीठ टाकून घेतलं, त्याच्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. परतवून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं ते 1-2 मिनटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आपले सुकं चिकन रेडी झालेलं आहे. आणि आपण आता फॅमिलीसोबत जेवायला बसणार आहोत. आमच्या घरी आम्ही एकत्र जेवायला सर्वजण बसतो. तर बायकोनी त्याच्या आधी एक ग्रेव्हीचं चिकन केलं आहे आणि त्याच्याबरोबर आहे ती म्हणजे एक सरप्राईज आहे. ते मला अजून सांगितलं नाही. जेवायला बसल्यानंतर ते तुम्हाला समजेल आणि ते माझ्या ताटामध्ये देखील तुम्हाला दिसेल. तर आता आपण तुम्ही देखील खायला या. आणि हे अशा प्रकारे माझी बायको आहे ती आता वडे थापण्याचं काम करते आणि शेवटला हे त्याला मध्ये होल पाडलं जातं. तर वडे करताना सावकाश वडे करत जा, कारण कधी कधी तुमच्या हातावरती देखील तेल येऊ शकतं. आणि वडे करताना जे तेल तुम्ही कढईमध्ये टाकाल ते अतिशय चांगलं तापलं पाहिजे, तरच ते वडे चांगले असे फुगतील. जर तेल तापलं नाही तर वडे फुगणार नाहीत. तर तुम्ही बघत असाल हे आता बघा वडे, सर्व आपले वडे आहेत ते फुगलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तो. आज गटारीनिमित्त कोंबडी वडे आज करण्याचा बेत चालू आहे. आता आपलं चिकन करून झालं आहे आणि आता आपण करतोय ते वडे. तर आज बायकोनी वडे केले. तर तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर असे फुगलेले आहेत वडे. चला मी आता जेवायला बसलोय आणि तुम्हाला सरप्राईज जे बोललो होतो बायकोने, ते सरप्राईज म्हणजे सोलकडे देखील केले. ती देखील एक तुम्हाला व्हिडिओ नंतर सांगेन की बायकोने कशा प्रकारे सोलकढी केली ती. तर आता मी जेवतोय. तर तुम्हाला जे आपण रेसिपी दाखवली सुकं चिकन, तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं झालं ते. आणि वडील देखील माझ्याबरोबर बसले जेवायला. तर आता घड्याळात वाजले 9:30 वाजले आणि आम्ही आता जेवायला बसलोय. आता मी टेस्ट करतो. आणि हे बायकोनी ओलं चिकन ग्रेव्हीचं केलं होतं ते देखील मी टेस्ट करतो. पहिलं सुकं चिकन केलं आपण ते टेस्ट करतो. आपण या रेसिपीमध्ये बघितलं असाल आपण पाणी अजिबात वापरलं नाही. त्याच्यामुळे टेस्ट बघा तुम्ही नक्कीच घरी करून बघा. आणि हे सुंदर झालं आहे. मी आता पोटभर जेवतो. गटारी आहे, तुझ्या श्रावण चालू होणार आहे. कसं झालं चिकन, सुकं चिकन? तर हा तुम्हाला सुक्या चिकनचा आणि गटारी स्पेशल व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि या चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, टेक केअर.